समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहे, तर मी आत्ता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसं मधल्या ओळीमध्ये अगदी सिंगल पॉईंट हा मुद्दा टॅग केलेला आहे की श्री उद्धव ठाकरे हे फ्लोअरवरती बहुमताची टेस्ट झाल्याशिवाय राजीनामा देण्याची शक्यता का नाही आहे. कारण ते तेव्हाच राजीनामा देतील जेव्हा हे स्पष्ट होईल की महाविकास आघाडीकडं सध्या बहुमत नाही आहे. पण त्याच्या आधी आज दिवसभरामध्ये जो एक अंदाज येतोय की शिंदे गटाकडनं पण एक नवी स्ट्रॅटर्जी, खरं म्हणजे ती तशी माध्यमाच्याही उशिरा लक्षात आलेली असं माझं मत आहे की शिंदे गटाकडनं माध्यमांसमोर आज ज्या काही म्हणून प्रतिक्रिया होती ती फार लक्षवेधी प्रतिक्रिया होती की शिंदे गटाच्या वतीनं माध्यमासमोर म्हणून जे कोणी बोलत आहेत त्यातले श्री दीपक केसरकर हे अधिक विश्वासार्ह आहेत. त्यांनाच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना 8 दिवसानंतर पहिल्यांदा सामोरे जाऊन जी प्रतिक्रिया दिली त्याच्यात आमची जी बाजू आहे ते दीपक केसरकर मांडतील असं सूचित केलं. याचा अर्थ असा की जी काही म्हणून स्ट्रॅटर्जी शिंदे गटाची ठरते आहे त्याच्यामध्ये आदल्या दिवशी एका भूमिकेवरती ते चर्चा करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून खास करून गेल्या 3 दिवसामध्ये आपण बघतोय की एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडनं सुरू आहे. सो आज सकाळी असं लक्षात गटाचं असं म्हणणं आहे, शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की राज्यपालांनी जर आम्ही सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की या सरकारच्या वरती आमचा विश्वास नाही आहे, तर राज्यपालांनी ते इनिशिएटिव्ह घ्यावं आणि राज्यपालांनी असं बघावं की या सरकारवरती बहुमत, या सरकारकडे बहुमत आहे की नाही आहे. आणि याचा दुसरा अर्थ असाही निघू शकतो की अजूनही भारतीय जनता पार्टीकडनं का इनिशिएटिव्ह घेतलं जात नाहीये याच्याबद्दलची जी चर्चा सुरू आहे ते ताक फुंकून पेणं वगैरे हा जरी भाग असला तरी डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावरती अजूनही शिंदे गटाला काही क्लॅरिटीची गरज आहे. कारण आपण बघा की सुप्रीम कोर्टमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टीवरती चर्चा झाली. सुप्रीम कोर्टामध्ये एकूण 3 याचिका होत्या. त्या एक याचिका जी होती ती उपाध्यक्षाच्या म्हणजे आता जे अध्यक्ष आहेत त्या नरहरी झिरवळ यांच्या संदर्भामध्ये 21 तारखेला जो मेल पाठवला आणि सुप्रीम कोर्टाची सूक्ष्म टिप्पणी होती की जी या गटाच्या बाजूने जाताना दिसते. या संपूर्ण हेअरिंगमध्ये सुप्रीम कोर्टाने एक वाक्य उच्चारलं की हा जो मेल आहे हा मेल अधिकृत वकिलाच्या मेलवरून आलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे जो बंडखोर गट आहे, जो शिंदे गट आहे, त्यांच्याकडनं तो अधिकृत मेल आलेला नाही. कारण विधिमंडळामध्ये आमदारांचे जे ईमेल आय डी असतात ते रजिस्टर्ड केलेले असतात. त्या ईमेल आय डीवरून हा मेल आलेला नाहीये. असं जरी असलं तरी तुम्ही हे व्हेरीफाय केलं का की आमदाराच्या सह्या आहेत की नाही. तर हे जे सूक्ष्म टिप्पण आहेत त्या टिप्पणाच्या अर्थाने आता शपथपत्र येईल. म्हणजे मुद्दा क्रमांक 1 सुप्रीम कोर्टमध्ये जी याचिकेवर सुनावणी झाली. आपण येतोच आहोत, मला माहिती आहे की खूप सारे लोक जोडले गेलेले आहेत, मोठ्या संख्येने तुम्ही प्रश्नही टाकत आहात. पण याही प्रश्नात म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे या सगळ्या याचिकेत असल्यामुळं श्री उद्धव ठाकरे का राजीनामा देत नाहीत, तर सुप्रीम कोर्टामध्ये नेमकी काय सुनावणी सुरू आहे किंवा काय घडतं आहे ते आधी नीट लक्षात घ्यायला हवं. याचिका क्रमांक 1 अशी होती की उपाध्यक्षाच्या संदर्भामधला जो अविश्वासाच्या ठरावाची जी नोटीस दिलेली आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी सुरू आहे आणि त्याच्यावरती आता शपथपत्र विधिमंडळ सचिवालय आणि श्री नरहरी झिरवळ यांना द्यायला सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा असा होता की दरम्यानच्या काळामध्ये उपाध्यक्षाच्या बाजूनं बंडखोर आमदारांच्या विरोधामध्ये त्यांच्या आमदारकीच्या अपात्रतेसंदर्भातली जी कारवाई सुरू झालेली त्याला कुठेतरी स्टे द्या. ते मात्र कोर्टाने मान्य केलं आणि 11 तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीचा बंडखोर आमदारावरती तुम्ही कारवाई करू नये असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो मुद्दा होता तो अर्थातच या शिंदे गटाच्या आमदारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसंदर्भातला होता. श्री संजय राऊत हे ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत त्याच्या काही लिंक्स सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेषतः राष्ट्रीय माध्यमाच्या, माझ्या मते ते जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे, त्या माध्यमांच्या लिंक्स सुप्रीम कोर्टासमोर दिल्यानंतर राज्याच्या गृह सचिवांना आणि राज्य सरकारना सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांच्या कुटुंबियांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये जी एक गोष्ट नाहीये ती म्हणजे या सरकारकडे बहुमत आहे की नाही याबद्दलची कुठेही चर्चा सुप्रीम कोर्टाच्या या याचिकेमध्ये झालेली नाही. जेव्हा हा प्रश्न बचाव पक्षाच्या वतीनं करण्यात आला की या दरम्यानच्या काळामध्ये जर या सरकारच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव आला तर काय, तर यावेळेला मात्र सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं
की कुठलीही पार्टी की ज्यांनी अविश्वासाचा ठराव आणलेला आहे ती पार्टी किंवा ज्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव आहे, अर्थात महाविकास आघाडी सरकार, ती पार्टी जर सुप्रीम कोर्टमध्ये आली तर आम्ही त्याचा विचार करू. आता ही गोष्टच सुप्रीम कोर्टच्या फ्लोअरवर नसल्यामुळं आत्ता उद्धव ठाकरे सरकारचा म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा आत्ताचा जो प्लॅन आहे तो असा स्पष्टपणे दिसतो आहे की या आमदारांना, आज सकाळीच मी हे ट्विट केलं होतं की पुढची उद्धव ठाकरे सरकारची स्ट्रॅटर्जी काय असू शकते. ही फार सुस्पष्ट स्ट्रॅटर्जी आहे की या आमदारांनी बहुमताच्या कुठल्याही माध्यमातून, म्हणजे मग त्या अध्यक्षाच्या संदर्भातला अविश्वासाचा ठराव असेल किंवा जसं आता सांगितलं जातं की श्री बच्चू कडू आणि इतर अपक्ष आमदार मिळून या सरकारचा विश्वास गमावलेला आहे, सरकारनं बहुमत गमावलेलं आहे, असा ठराव घेऊन येतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असा एक ठराव मांडला जाईल की या सरकारकडे आता बहुमत नाही. अशा कुठल्याही पातळीवरती जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा जे काही होईल त्याच्यानंतर आपण पाहू अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीचा राजकीय आपण म्हणूया की त्यांचा तो राजकीय पुढचा खेळी आहे. आणि तिथे जोपर्यंत या सरकारच्या विरोधातलं बहुमत आहे की नाही याचा निकाल लागत नाही तोपर्यंत श्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट आहे. आज सकाळपासून काय घडामोडी घडल्या, आज सकाळी एक बातमी आली की श्री देवेंद्र फडणवीस हे JP नड्डा की जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटण्यासाठी तातडीनं मुंबईवरून दिल्लीला रवाना झाले. म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत ज्या काही घडामोडी घडतात त्या दिसत आहेत की त्या घडामोडी ह्या सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं हळूहळू भारतीय जनता पार्टी प्रयत्न करताना दिसते. पण अजूनही भारतीय जनता पार्टीला या गोष्टीचा ॲश्युरन्स हवा आहे की प्रत्यक्षात फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर सुद्धा यातले जे आमदार आहेत हे 37च्या आकड्यापेक्षा खाली येणार नाहीत आणि जेव्हा प्रत्यक्षात फ्लोअर टेस्ट होईल त्यावेळेला हे सरकार कोसळेल. त्यामुळं आत्ता जे दिसतं आहे ते दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या, मी एका भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या एका नेतृत्वाशी बोललो तेव्हा ते असं म्हणाले की जो काही प्लॅन आहे तो दिल्लीतनं ठरवला गेलेला आहे, त्याचं एक्झिक्युशन महाराष्ट्रात सुरू आहे. जर ते एक्झिक्युशन सुरू आहे तर ते एक्झिक्युशन करण्याची जबाबदारी अर्थात देवेंद्र फडणवीस यांची होती आणि त्यांच्या त्या कयासाप्रमाणे सध्या घडताना दिसत आहे. म्हणजे काही पत्रकारांच्याच व्हॉट्सअपला की महाविकास आघाडीच्या किंवा ज्यांना राजकारण शिकायचं आहे किंवा अगदी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी जर संयम कोणाकडनं शिकायचा असेल तर तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं शिकला पाहिजे. गेल्या 7-8 दिवसामध्ये ज्याला आपण टाईट लिप म्हणतो तशा पद्धतीचं वर्तन भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या नेतृत्वात असेल किंवा दिल्लीत महाराष्ट्राच्या बाजूनं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व करत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये असेल. नोबडी इज अटरिंग सिंगल वर्ड. इतकी सिक्रेसी इथे पाळली गेलेली आहे. त्या सिक्रेसीचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्ट क्रिस्टल क्लिअर झाल्याशिवाय, जसा उद्धव ठाकरे यांना विश्वास आहे तशाच पद्धतीनं हा विश्वास भारतीय जनता पार्टीला हवा आहे की आपल्याला या सरकारच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आपण अविश्वास ठराव आणू त्यावेळेला आपल्याला हवे तशा गोष्टी घडतील. सो आज श्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले, तिथे त्यांची जी काही चर्चा व्हायची ती झाली. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र ही खूप जोरदार चर्चा सुरू झाली की श्री उद्धव ठाकरे यांची जी आजची बैठक आहे, आजची जी कॅबिनेटची मिटिंग आहे ती शेवटची कॅबिनेटची मिटिंग आहे. पण झालं उलटं. आजच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये सर्व मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार चा निर्णय दिला. अर्थात मंत्रिमंडळाचे प्रमुखच मुख्यमंत्री असल्यामुळं या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये किंवा इनफॅक्ट कुठल्याही महत्त्वाच्या फाईलवरती अंतिमता जे शिक्कामोर्तब असतं ते मुख्यमंत्र्याचंच असतं. त्यामुळं हेही माध्यमाला बाहेर येऊन सांगणं ही सॉलिडॅरिटी आहे, आम्ही आजही एकत्रित आहोत हे सांगण्याचा भाग आहे. जी एक आशा आहे आणि ही जी चर्चा असते की यालाही का अर्थ नाही की मुख्यमंत्री हे सभागृह डिझॉल्व्ह करतील. जर अशा पद्धतीनं सभागृह डिझॉल्व्ह केलं तर माझ्या मते शिंदे गटाच्या दृष्टीनं ही सोपी बाब होईल. कारण शिंदे गटातले आमदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील किंवा काँग्रेसचे आमदार असतील, कोणालाही आजच्या तारखेमध्ये निवडणुका नको आहे. कारण 2-2.5 वर्षाचा जो कोरोनाचा कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये कुठल्याही आमदाराची, ज्याला काही कामं म्हणतो आपण, तशी कामं झालेली नाही आणि इतक्यात कोणालाही निवडणूक नको आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या आमदारामध्ये कुठल्याही कारणामुळं जर कुठल्याही स्वरूपाची अस्वस्थता असेल तर ती अस्वस्थता दूर व्हावी असं कुठलंही पाऊल हे खुद्द मुख्यमंत्र्याकडनं उचललं जाण्याची शक्यता फार कमी आहे. कारण असं जर काही झालं तर ही अशा पद्धतीनं सभागृह डिझॉल्व्ह केल्यामुळं पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या भीतीपोटी सुद्धा जे खरेच आमदार, जसा आज दावा केला गेला
शिवसेनेच्या वतीनं की यातल्या 20-22 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्याला काउंटर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं त्या आमदारांची नावं सांगा अशा पद्धतीचं महाराष्ट्राला सांगण्यात आलं. ते बघता अशी कुठलीही खेळी ही महाविकास आघाडीकडनं केली जाणार नाही की ज्याच्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या कुठल्याही आमदाराच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची धास्ती असेल तर ती धास्ती दूर होईल. त्यामुळे हे क्लिअर आहे की मुंबईमध्ये कुठल्याही कारणामुळे या आमदारांना आणणं, या आमदारांच्या माध्यमातून या सरकारवरती खरंच बहुमत या सरकारकडे आहे की नाही याची टेस्ट करणं आणि त्याच्यानंतर मग सरकारचं जे काही होईल ते होईल. कारण एक क्रोनॉलॉजी वक्तव्याची आपण बघा, ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे हतबल झालेले आहेत ते कदाचित राजीनामा देऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा होती आणि ह्या ज्या टेक्निकल चुका, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचं पहिलं लाईव्ह झालं वगैरे या गोष्टीला काही अर्थ नाहीये. खरंच उद्धव ठाकरे यांची कदाचित त्यावेळेला अशी मनोभूमिका झालेली होती की आपण तो राजीनामा देऊ, पण ही शक्यता अधिक आहे की श्री शरद पवार यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि जोपर्यंत सभागृहात पटलावरती बहुमत सिद्ध होत नाही आपल्या विरोधात किंवा आपल्या बाजूनं, तोपर्यंत तुम्ही राजीनामा देऊ नये अशी स्ट्रॅटेजी ठरल्यानंतर सगळे शिवसेनेचे जे सूर आहेत ते बदललेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ठाकरे कुटुंबातले काही सदस्य हे या आमदारांच्या कुटुंबियांना व्यक्तिशः संपर्क साधत आहेत. त्यांचा प्रयत्नच हा आहे की या आमदारापैकी काही आमदार मुंबईत आल्यानंतर जर या अविश्वास ठरावाच्या विरोधामध्ये न जाता सरकारच्या बाजूने उभा राहिले तर मग मात्र सरकारला कदाचित अगदी शेवटची म्हणूया आपण अशा पद्धतीची एक संधी मिळते आणि हे सरकार वाचू शकतं, ज्याची फार फार शक्यता कमी आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जे अँटी डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे की अँटी पक्षांतरबंदी कायद्याचा जो मुद्दा आहे, शेड्यूल 37 पेक्षा एकाही आमदाराचा आकडा कमी आला तर मग शिंदे गटांचं जे पुढचं राजकीय भवितव्य आहे ते अडचणीत येऊ शकतं. एवढ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असताना माध्यमामध्ये ज्या पद्धतीची चर्चा होते की श्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील त्याला काहीही अर्थ नाहीये. ॲज लॉंग ॲज फ्लोअरवरती जोपर्यंत या सरकारची बहुमताची चाचणी होणार नाही तोपर्यंत हे सरकार किंवा श्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नाही. शिवसेनेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या बंडातला हे जास्त मच्युअर असं बंड आहे असं वाटतंय. कारण फार व्यवस्थित पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारकडून, खास करून शिवसेनेकडून, ठाकरे कुटुंबियाकडून कुठलाही मुद्दा आला की त्याला काय पद्धतीनं सामोरे जायचं हे टप्प्याटप्प्याने व्हिडिओ रिलीज केले जात आहेत. म्हणजे यामिनी जाधव यांचा व्हिडिओ आला, श्री दीपक केसरकर यांना व्यवस्थित त्यांनी प्रोजेक्ट केलं, श्री उदय सामंत यांचा व्हिडिओ आला. मला शंभूराज देसाई यांच्या व्हिडिओचं फार आश्चर्य वाटलं की एवढ्या सगळ्या व्हिडिओमध्ये थेट श्री अजित पवार यांच्यावरती आरोप करणारा आणि त्यांच्यामुळं माझ्या मतदारसंघातली कामं होत नाहीत हे उदाहरणासहित, म्हणजे त्यांनी हे जे स्पेसिफिक उदाहरण दिलं त्याच्यावरती अजूनही फार फोकस नाही गेला की नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ जे एक स्मारक उभारायचं होतं त्याची खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. 5 कोटी रुपये द्यायचे होते, पण ते 5 कोटी रुपये हे गेल्या 2 वर्षामध्ये दिले गेले नाहीत आणि आपण 16-17 पाणी एक पत्र घेऊन मुख्यमंत्र्याकडे पुन्हा पुन्हा वारंवार जात राहिलो. मुख्यमंत्र्यांना त्याची आठवण करून दिली आणि तरीही मुख्यमंत्र्यांनी हो आपल्याला करायचं आहे वगैरे असं सांगितलं. हे इतकं मोठं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि त्यासोबतच मतदारसंघातली कामं श्री अजित पवार यांच्यामुळे कशी होत नाहीत हे फार स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. म्हणजे प्रयत्न हा केला जातोय की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या स्पेसिफिक मंत्र्यामुळं आम्ही या सरकारच्या विरोधात आहोत. सो एका पाठोपाठ एक व्यवस्थित पद्धतीनं व्हिडिओ रिलीज केले जात आहेत. उद्धव ठाकरे कुटुंबियाकडनं किंवा ठाकरे कुटुंबियाकडनं कुठलाही मुद्दा पुढे आला की लगेचच त्याला काउंटर मुद्दा, एक छोटासा ट्विट आणि मग त्याची माध्यमातून चर्चा होते. हा एक माइंड गेम सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मी तर असं ठामपणे म्हणेन की आत्ता जे दीर्घकाळ महाराष्ट्राची राजकीय वाटचाल पत्रकार म्हणून फार जवळून बघतात त्यांच्यासाठी सुद्धा हा लर्निंग काळ आहे. किंवा मी तरी असं मानतो की हा शिकण्याचा काळ आहे. या शिकण्याच्या काळामध्ये एक डाव कसे टाकले जातात, त्याला काउंटर डाव कसा टाकला जातो, राजकीय नेतृत्वाकडनं सुद्धा कायद्याचा कसा कीस पाडला जातो. त्यामुळे एक गोष्ट फार स्पष्ट आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टातनं काही विशेष घडामोड घडत नाही, जोपर्यंत विधिमंडळाच्या पटलावरती बहुमताची चाचणी होत नाही, तोपर्यंत श्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देण्याची शक्यता फार कमी आहे.
फारच एक्स्ट्रीम सिच्युएशन झाली तर मग मात्र काही शक्यता आपल्याला अनेक गोष्टी इतक्या वेगाने बदलताना घडत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं हे सरकार बनत असताना बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह होती. एक म्हणजे मॅक्सिमम डॅमेज शिवसेनेला ते करताना दिसत आहेत. हा डिले हा त्यांच्या त्या स्ट्रॅटर्जीचा सुद्धा भाग असू शकतो, कारण हळूहळू आमदारांची संख्या वाढत गेलेली आहे. ती दाखवते आहे की पक्ष म्हणून शिवसेनेचं मॅक्सिमम डॅमेज करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. जो गेल्या 2-2.5 वर्षामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेला कॉर्नर केलं जात होतं, त्यातले एक पुढचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे की शिवसेनेच्या अंतर्गतच शिवसेनेच्या हिंदुत्वावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि सोबतच मग जो नेहमीचा मराठी माणसाचा मुद्दा, दाऊद इब्राहिमचे संबंध वगैरे असे सगळे सुरू आहे. सो थांबूया आपण इथे. आजच्या मधल्या ओळीमध्ये आपण काय प्रयत्न करतोय की दिवसभरात जी एक महत्त्वाची राजकीय घडामोड झाली त्याची तुम्हाला आणि मला समजेल अशा भाषेमधनं त्याचं विश्लेषण करायचं, त्याला वेगवेगळ्या नेत्यांच्या वक्तव्याची जोड द्यायची आणि मग त्यातून पुढं काय होऊ शकतं ते अँटिसिपेट करायचं. हे सांगत असताना तुम्हाला आमच्या या कार्यक्रमाविषयी तुमची जी मतं आहेत ती मतं अतिशय खुलेपणाने सांगा. वैयक्तिक टीका टिप्पणीला काहीही अर्थ नाही आहे. ऑब्जेक्टिव्हलीच या कार्यक्रमाकडे बघितलं जाईल. हा कुठल्याही राजकीय पक्षाचा पॉलिटिकल अजेंडा नाही आहे इथे. त्यामुळे तुमचे काही चांगले सजेशन्स असतील तर त्याचं जरूर स्वागत आहे. हे सर्व होत असताना माझं आणि एबीपी माझाचं जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागेल. थांबूया आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.